नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 3 अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। या अध्यायातील श्लोक नंबर 36 पासून पुढील गीता श्लोक व त्याचा अर्थ मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहा। चला तर श्लोक नंबर 36 पासून मी पुढे चालू करतोय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमः शिवाय साईनाथाय नम। अर्जुन उवाच अतकेन प्रयुक्त्यं पापं चरति पुरुष निच्छनपि वार्ष्यन्य बलदिव नियोजित। अर्जुन म्हणाला, हे वृष्णी वंशजा कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो। तात्पर्य, जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कर्मशापासून मुक्त असतो। म्हणून स्वभावतच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही, परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गाचे आचरण करतो। कधीकधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते। यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता। जरी काही वेळा जीवाला पाप करावयाचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते। तथापि पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणामुळे पापकर्मे घडतात। त्यासंबंधी पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे। श्री भगवान उवाच काम येष क्रोध येष रजगुण समुद्धव महाशनो महापाप्मा विद्येन हिमीव वैरिणम। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो। तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे। तात्पर्य, ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संगामुळे त्याच्या श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत प्रेमाचे रूपांतर कामविकारात होते। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे त्याच्या भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर कामविकारात होते। नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा क्रोधामध्ये रूपांतरित होतो। क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते। म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो। क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे। प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात। म्हणून जर रजोगुणाचे गुणाप्रत अंधपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अंधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते। पुरुषोत्तम श्री भगवान हे आपल्या नित्य वृद्धिगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपामध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत। जीवांना आंशिक स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्याचा सेवाभाव इंद्रिय भोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या आधिपत्याखाली येतात। या भौतिक सृष्टीची निर्मिती भगवंतानी बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी म्हणून केली आहे। दीर्घकाळ कामवासनाची पूर्ती करण्याच्या प्रयत्नास निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूप परिस्थितीबद्दल जिज्ञासू होतात।
ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्रांचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्रांच्या आरंभीच म्हटले आहे की आता तो ब्राह्म जिज्ञासा, मनुष्याने परम तत्वाबद्दल जिज्ञासा करावी. श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. जन्माद्यस्य यतोन्सन्वय या आदी तरतश्व, म्हणजे परब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कोणाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर श्रीकृष्णांच्या सेवेसाठी सर्व गोष्टीची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या सुवर्णलंकेला भस्मात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्यानं तो भगवंताचा महान भक्त म्हणला. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेत ही भगवान आपल्या संतुष्टीकरता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात. श्लोक नंबर 38. धूमेनाव्रियते वैर्यथादर्शो मलेनच यतोल्बेनावृतो गर्भस्तता तेनेदमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. तात्पर्य, जीवावर 3 प्रकारची आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याचप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजेच कामाचीच विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जेव्हा आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे. आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतीद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वारेने आच्छादलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शवण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्षसुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवांच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधीच आहे. मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. श्लोक नंबर 39. आवृत्तम ज्ञानिनो नित्यवैरिना कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते.
काम कधी संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो. तात्पर्य, मनुस्मृतीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याच प्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणून भौतिक जगताला मैथुन्य आगार किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते. एका सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यास कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रिय भोग करणाऱ्यांचा परमशत्रू आहे. श्लोक नंबर 40. इंद्रियाणी मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते यतैर्विमोह्यते यतेष ज्ञानमावृत्तदेहिनम्. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थानी आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. तात्पर्य, शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्त्वाची ठिकाणे काबीज केली आहेत. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करावयाचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे, यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत. मन हे इंद्रियाच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रिय विषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगार बनते व परिणामी मन आणि इंद्रिय कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा काम प्रवृत्तीचे भांडवल बनतो. बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तीशी तसेच मन आणि इंद्रियाशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियाचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो. आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याबद्दल श्रीमद भागवतात सुंदर विचार करण्यात आले आहे. यस्यात्मबुद्धि कोनपे त्रिधातुके स्वदी कलत्रादि शुभम्य इज्जति यतीर्थबुद्धी सालिलेन कहिरीची जनेष्वभिज्ञेषु सवयवघोकर. जो मनुष्य या त्रिधातू निर्मित शरीरालाच आत्मा समजतो, शरीराच्या उपफलांना स्वतःचे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठी तीर्थस्थळाची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे. श्लोक नंबर 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्याद्वये नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्योनं ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून हे भरतवर्षभ अर्जुन, इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. तात्पर्य, भगवंतांनी अर्जुनाला प्रथम पासून इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याचा परमात्म्याची संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद भागवतात
पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. ज्ञानं परं गृह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगस्य च गृहान गदितं मया. आत्मा आणि परमात्मा याचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान किंवा विज्ञान यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंताने विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्याचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हेच आहे. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्या योगे त्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करता येईल. जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी प्रारंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविकच अधोगती होती. तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणारा ही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवांच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे मनुष्य जीवाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजेच भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतर करू शकतो. श्लोक नंबर 42. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धि परतस्तु स. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. तात्पर्य कामाच्या कार्याची इंद्रिये हे विविधद्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रिय द्वारामध्ये परम भावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत आणि इंद्रियांना थांबवणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे होय. परंतु मन हे सक्रिय असल्याकारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते. परंतु मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्वे उदाहरणार्थ बुद्धी, मन आणि इंद्रिये ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रिय विषयापेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममाण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे. परम दृष्ट्वा निर्वर्तते. जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदात आत्म्याचे वर्णन महान किंवा मोठा असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिये, मन आणि बुद्धी या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूप स्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नाचे समाधान होते. बुद्धिधारी मनुष्याने आत्म्याची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील
नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच मन बळकट बनते. मग इंद्रिय जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. परंतु जर आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियाचाही स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णांच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना असते. श्लोक नंबर 43. यवं बुद्धे परं बुद्धद्वा सस्तभ्यात्मानमुमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे म्हणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तात्पर्य श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवकरूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रण करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञानाने तथाकथित योग साधनांच्या साह्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. या प्रकारे भगवद्गीतेचा कर्मयोग या 3ऱ्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झाले आहे. हा अध्याय इथेच समाप्त झाला आहे. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के गोपाल कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती. तर श्रोते हो, मी इथेच तुमचा निरोप घेतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 4थ्या अध्यायामध्ये भेटतो. तसेच माझ्या चॅनलची सर्व तुम्ही प्लेलिस्ट बघा. हे 3 अध्याय इथंपर्यंत अपलोड केलेले आहेत आणि शिर्डीच्या साईबाबाचेही 1 ते 53 अध्याय तेही तुम्ही पहा. चला तर मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.